नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत, त्यांचं सोल्युशन आपण इथं पाहूया। एक दर्शक कमेंट्स करतात एनटीबी कॅटेगरी आहे पण 1950च्या आधीचा पुरावा नाही, सर्व शोधून काढले पण पुरावा नाही, काय करा? हे बघा, मुळातच एनटीबी म्हणजे विजय एनटी साठी जो मानक दिनांकाचा पुरावा आहे तो 1961 आहे। तर तुम्हाला 1961 पूर्वीचे पुरावे पाहिजेत, 1950 पूर्वीचे नको। आणि जर तुमच्याकडे तुम्ही समजा भटक्या समाजाचे असाल आणि पुरावा नसेल तर अशा वेळेस आपला जो एक जीआर आहे त्याच्यामध्ये तुम्ही सध्या जिथे राहत आहेत तिथले जे तलाठी आहेत, तिथले ग्रामसेवक, तिथले सरपंच यांच्याकडनं वास्तव्य आणि जातीबाबत तिकडनं त्यांचा दाखला घ्या, प्लस तुमचा मूळ गावाचा जो आहे तिथल्या ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांचा वास्तव्य आणि जातीचा दाखला घ्या। आणि हे अपलोड केला तरी म्हणजे तुम्ही जे म्हणजे समिती समाधान होतो। आणि तुम्हाला जर मानक दिनांकाचे पुरावे नसले तरी म्हणजे व्हॅलिडिटी साठी अडचण येत नाही। मात्र इथं तुम्हाला दुसरी एक गोष्ट आणखी करायची आहे तर तुमच्या जे वंशावळ तुम्ही बनवणार आहात ते सविस्तर आणि विस्तृत करा, म्हणजेच तुम्ही महाराष्ट्रातले जे एनटीबीचे जातीचे कास्टचे आहेत ते तुम्हाला म्हणजे तिथं सिद्ध करण्यास म्हणजे अडचण येणार नाही। नेक्स्ट क्वेरी आहे, जर कास्ट व्हॅलिडिटी मध्ये कास्ट सर्टिफिकेट नंबर चेंज असेल तर काय करावे? हे बघा, आपल्याला जी कास्ट व्हॅलिडिटी मध्ये ना त्याच्यावरती सगळा जो उल्लेख असतो, आपण जी कास्ट सर्टिफिकेट प्रोड्यूस केलेला आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन असते आणि त्या कास्ट सर्टिफिकेटला ते व्हॅलिडेट केलं जातं का हा जो कास्ट सर्टिफिकेट यांनी दिलेला आहे याचा सिरियल नंबर अमुक अमुक आहे, कास्ट कॅटेगरी अमुक अमुक आहे, कास्ट सिरियल नंबर सो अँड सो, त्या जातीचा दाखला निर्गमित केलेल्याची म्हणजे आउटवर्डची तारीखही असते, आउटवर्ड नंबर असतो आणि तो म्हणजे जात पडताळणी दाखला जो आहे तो त्या जातीच्या दाखल्याला म्हणजे व्हॅलिडिटी दिलेली असते आणि त्या जातीच्या दाखल्यावरनं तुमची कोणती कास्ट आहे ती तिथं म्हणजे व्हॅलिड होते असं होतं। आता जर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती नंबर चुकीचा असेल तर मग ते म्हणजे थोडासा म्हणजे अडचणीचाच होणार। याच्यासाठी तुम्ही एकदा तुमची कुठं म्हणजे चूक झालेली आहे ते पहिले शोधा का तुम्ही ऑनलाईन व्हॅलिडिटीचा ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही फॉर्म बरोबर भरला असेल आणि चुकून समजा तो नंबर आला असेल तर मग तुम्हाला एकदा जात पडताळणी समितीमध्ये जाऊन यायचे आणि त्यांना रिक्वेस्ट करायची। नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझी एज 25 आहे आणि इन्कम सर्टिफिकेट बनवायचे आहे तर वडिलांच्या नावाने इन्कम बनवावी लागेल की माझ्या नावाने? मला फॅमिली इन्कम द्यावी लागते। त्याच्यामध्ये म्हणजे फॅमिलीमध्ये म्हणजे आता तुम्ही वडिलांवर डिपेंड असणार असाल तर तुम्हाला वडिलांची इन्कम, आई जर असेल त्यांची इन्कम असेल तर त्यांची इन्कम, तुम्ही काय करत असाल तर तुमची इन्कम, असं म्हणजे पूर्ण फॅमिलीची इन्कम द्यायची असते। आणि जर तुम्ही वडिलांवर डिपेंड असाल तर वडील पण म्हणजे केलं आणि त्याच्यामध्ये जे इन्कम आहे त्यांनी पण केलं तरी चालतंय। नेक्स्ट क्वेरी आहे, एनसीएल सर्टिफिकेट पार्ट ए मध्ये कास्ट सर्टिफिकेटचे सेंटरला चालत नाही का? हे बघा, नॉन क्रिमिलियर जो सेंट्रलचा म्हणजे एनसीएल असतो त्याचा फॉर्मॅट कम्प्लिटली वेगळा असतो। आपल्या जो नॉन क्रिमिलियर आपण काढतो तो आपल्या ज्या कास्ट सर्टिफिकेट आपला महाराष्ट्राचा त्याच्यासाठी म्हणजे तो नॉन क्रिमिलियर असतो, परंतु केंद्राच्या सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा जो एनसीएल आहे तो म्हणजे वेगळा असतो। आता सेंट्रल ओबीसी एनसीएल मध्ये दुसरी गोष्ट तुम्हाला दरवर्षी हे म्हणजे ते एनसीएल काढावं लागते आणि जातीचा दाखला पण सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट दरवर्षी नव्याने काढावा लागतो, कारण ते इन्कम वर आधारित असते आणि इन्कम ही दर वर्षी ती बदलत असते। मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया। धन्यवाद। जय हिंद।